जसं की आपल्याला माहित आहे, आपण मकर संक्रांती स्पेशल सिरीज चालू केली आहे। आज आपण वाण सामानच्या ज्या काही आयडिया आहेत त्या पाहणार आहोत। वाण सामान देताना आपण खूप विचार करून देतो, काय द्यायचं, कसं द्यायचं, किती रेंज पर्यंत द्यायचं, कारण आपलं बजेट पण बसलं पाहिजे। आज मी अशाच काहीतरी इंटरेस्टिंग आयटम्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। कारण आपण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो चालवत असतो। त्यामुळे आज हिच्या घरी, उद्या तिच्या घरी, आणखीन परवा तिसऱ्याच्या घरी असं जाणं होत असतं। आणि खूपदा असं होतं की मग वस्तू असतात त्याच आपण घेतो आणि मग त्या डबल टिबल होऊन जातात। त्यामुळे आज मी तुम्हाला जरा हटके, थोड्याशा वेगळ्या अशा रेंजमधल्या वस्तू दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। 60 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला काय काय भेटते पाहूया। हे तेलाची बुतली आहे, थोडी लार्ज साईज मध्ये, पावशेर तरी तेल बसू शकतं याच्यामध्ये। आणि याला पोरिंग कॅव्हिटी आहे आणि झाकण पण पॅक आहे, एवढं काही सैल नाही। त्याच्यानंतर ना हे स्पून स्टँड आहे किंवा स्पून होल्डर म्हणतो आपण याला, चमचे वगैरे ठेवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो। नेक्स्ट आहे हे पण चमच्यांचं स्टँड आहे, फक्त शेप वेगळा आहे आणि साईज पण थोडी वेगळी आहे, हाईट जास्त आहे ह्या स्टँडपेक्षा। इथे कपांचा सेट दिसतोय आपल्याला, हे 10 रुपयाला एक, अशी 60 रुपयाचे 6 पीसेस येत आहेत। स्टीलचे कप आहेत। ही सुद्धा एक तेलाची बुतली आहे, त्याच्या आतमध्ये एक चमचा असतो। आपण जेव्हा चपात्यांना किंवा पोळ्यांना तेल लावतो तेव्हा मग हा चमचा राहतो याच्यामध्ये। अशी ही बुतली आहे तेलाची। मध्ये हे अशा डिश आहेत आणि हे वाडगे आहेत। हे पण एक 60लाच आहे का पीस, 60 रुपयाचा आहे। त्याच्यानंतर नाही इथे एक चौरंग आहे, आपण ज्यावेळेस छोट्या पूजा वगैरे मांडतो त्यावेळेस हा अट्रॅक्टिव्ह असा चौरंग आहे, हा पण 60 रुपयाला भेटेल। त्याच्यानंतर नाही इथे स्टीलची सुपली आहे, ही सुपली स्टीलची आहे, किचनमध्ये वापरण्यासाठी योग्य ही अशी 60 रुपयामध्ये। त्याच्यानंतर ना हा स्पॉन्ज आहे, किचनचा क्लिनिंग प्रोडक्ट मध्ये याचा उपयोग होतो। नेक्स्ट पाहूया हे केकचे नोझल्स आहे, 9 प्रकारचे नोझल्स आहे। जे केक बनवतात त्यांना माहित असेल, प्रत्येक नोझलचा वेगवेगळा उपयोग असतो आणि एक एक पीस घ्यायचा म्हटलं नोझलचा तर तो महाग पडतो। 60 रुपयात 9 प्रकारचे नोझल भेटतील। त्याच्यात आणखीन एक व्हरायटी आहे, ती म्हणजे पायपिंग बॅग आहे आणि पायपिंग बॅग बरोबर तुम्हाला 6 नोझल भेटते, ते पण 60 रुपयामध्ये। त्याच्यानंतर नाही इथं पापडाची जाळी, ज्याला आपण रोस्टर म्हणतो, दोन्ही शेपमध्ये अवेलेबल आहे, एक राऊंड शेपमध्ये आणि एक स्क्वेअर शेपमध्ये। आपल्याला जशी गरज असेल किंवा जे आवडेल तो शेप आपण चूज करू शकतो। किचन प्रोडक्टमध्ये हे प्लास्टिक वेअर आहे, ह्याच्यामध्ये हे ज्यूसर आहे, आपण ऑरेंज ज्यूस वगैरे याच्यात बनवू शकतो। आणि हे कटर आहे, शेंगदाणे वगैरे बारीक करण्यासाठी किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे बारीक करण्यासाठी याचा इन्स्टंट वापर होतो। जर आपल्याकडे लाईट वगैरे नसेल तर मग आपण हे वापरू शकतो। हे पण एक वेगळ्या प्रकारचं ज्यूसर आहे, ह्याच्यामध्ये इथं ज्यूस कलेक्ट होतो आणि वरनं फळ टाकायचं आणि प्रेस करायचं। हा एक जेवणाचा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये असे स्टीलची बॉडी आतमध्ये, जेणेकरून गरम राहील आणि वरतून झाकण आणि हे संपूर्ण डब्बा तयार। हे अशी ग्रेटर आहे, मोठे दात असलेली, छोटे दात असलेली, किंवा हे जे आपण बटाट्याचं पीस करतो त्याच्यासाठी। आणि इकडून स्लायसर पण आहे, आपल्याला बटाटे वगैरे स्लाइस करायचे असेल, असा मल्टीपर्पज ग्रेटर आहे। नेक्स्ट हे प्लास्टिकचे जार, स्टोरिंग पर्पजसाठी आपण मोस्टली जार प्रेफर करतो। अट्रॅक्टिव्ह असे जार आहेत आणि झाकण पाहते हे स्टीलचं आहे। नेक्स्ट 60च्या रेंजमध्ये आपल्याला हे लायटर भेटते। बाहेर हे लायटर खूप महाग असतात, 60 रुपयात अजून एक ऑप्शन आहे आपल्याला ह्या लायटरचा, तो एक प्रकार आणि हा एक प्रकार। हे स्कूपर आहे, आईस्क्रीम वगैरे ज्यावेळेस आपण
फॅमिली पॅक आणतो किंवा घरी आईस्क्रीम बनवतो तो स्कूपरचा आपल्याला उपयोग होतो. करंजीचा साचा, दिवाळीच्या वेळेस स्पेशली करंजा करायचं म्हटलं की असं काहीतरी लागत असतं. हे पिझ्झा कटर आहे. पिझ्झा बर्गर ज्यावेळेस आपण असे बाहेरचे प्रॉडक्ट खातो किंवा घरी बनवतो त्यावेळेस कटिंग करायच्या वेळेस पिझ्झा कटर लागतं आपल्याला. हे पण 60 रुपयात अवेलेबल आहे. इकडे पक्कड पण आहे, ती पण जाड आहे चांगली, ती पण 60 रुपयालाच आहे. नेक्स्ट आहे विस्कर. केक बनवण्यासाठी जे बॅटर बनवतो किंवा घरी सुद्धा आपल्याला ज्यावेळेस ताक दही कढी बनवायचं असतं त्यावेळेस विस्करचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे इथं बिटर पण आहे. स्प्रिंग शेपमध्ये ह्याचा सुद्धा बिटिंगसाठी उपयोग करतो आपण, काही बॅटर वगैरे बनवायचं असेल तर. हे शंकरपाळ्या बनवण्यासाठी 1-2 लाटणे फिरवले की आपल्या शंकरपाळ्या तयार. ही आहे चाळणी, ही पण 60 रुपयामध्ये. शेप जरी बारीक असला तरी त्याचं जे स्टील आहे ते चांगलं आहे, त्यामुळे 60 रुपयाला परवडती ही चाळणी सुद्धा. त्याच्यानंतर ही प्लास्टिक वेअरमध्ये हे लहान मुलांसाठी आहे. हे ज्युसेस वगैरे पिण्यासाठी नॉर्मल ग्लासमध्ये नाही, पण लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह थोडं असलं की पितात, त्यासाठी हे ज्युसेसचे ग्लासेस आहे. आणि हे त्यांचे पिगी बँक आहे. सिपर आहे, सिपरला एक स्ट्रॉ पण अटॅच आहे. नेक्स्ट रेंजमध्ये आहेत हे ब्रश, फरशी घासायला वगैरे ज्यांना कडक दात गरजेचे असतात त्यासाठी हे जाड दाताचे ब्रश आहे. त्याच्यानंतर हे मॅशर आहे, पावभाजी वगैरे करताना आपण जे मॅश करतो भाज्या त्यांसाठी हे मॅशर आहे. मॅशरची पण ग्रिप एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. नेक्स्ट आहे स्क्वीजर. ज्यूसेस मॉकटेल बनवताना आपल्याला लिंबाचा रस काढावा लागतो, त्यासाठी हे स्क्वीजर. आणि हा रवी आहे. आपल्याला लाकडाचा रवी पाहिजे सवय असते, पण हा ॲल्युमिनियममध्ये आणि 60 रुपयाला. जे आचारी मोठे शेगड्यांसाठी वापरतात असं मोठं लायटर आहे. हे कांदा कापायचं यंत्र आहे. असं प्रेस केलं की खाली याला ब्लेड्स आहे, त्याच्यामध्ये ब्लेडच्या साहाय्याने कट होतात. हा आहे ड्रायफ्रूट्सचा बॉक्स. 4 कंपार्टमेंट आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स एकाच याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर नाही हा आईस बॉक्स आहे. याची खासियत म्हणजे आपल्या जनरली फ्रीज बरोबर जे आईस बॉक्स येतात त्यांना लीड नसतं, याला एक लीडची फॅसिलिटी पण त्यांनी प्रोव्हाइड केली आहे. नेक्स्ट आहे हे मफिन्स किंवा जे कपकेक बनवतो त्याचे मोल्ड आहेत. छोटे छोटे बर्न आहेत. स्मॉल क्वांटिटीमध्ये जर काही स्टोअर करायचं असेल तर ह्या बर्न्यांचं आपल्याला एकसारखे दिसतात, म्हणून दिसायला पण छान आणि स्टोरिंग पर्पजसाठी पण चांगले. नेक्स्ट आहे नवीन प्रोडक्ट आहे, जे नेहमी मासे खातात आणल्यावरती मासे साफ करण्याचे एक मोठे टास्क असतं. हे असे त्याचे जे खवले आहेत ते काढण्यासाठी हे कवर आहे. डायनिंग टेबलवर वगैरे किंवा आपण हॉलमध्ये सुद्धा टिश्यू पेपर ठेवतो तर ते असेच अस्ताव्यस्त राहतात, त्यापेक्षा एक होल्डर असेल तर ते प्रॉपरली अरेंज करून ठेवू शकतो. नेक्स्ट आहे आईस्क्रीमचे मोल्ड. 2 शेपमध्ये आहेत, एक स्क्वेअर शेप आणि एक राऊंड शेप. याच्यामध्ये 6 आईस्क्रीमचे मोल्ड आहे आणि यामध्ये 4 आहेत. हे लहान मुलांसाठीचे कप आहेत की ज्यांना झाकण पण लावलेलं आहे. हाय क्वालिटी प्लास्टिक आहे हे सुद्धा.
हे घ्यायचे का? हे एक प्लास्टिकचं ऑर्गनायझर आहे. याच्यामध्ये ब्रश वगैरे किंवा चमचे वगैरे आपण ठेवू शकतो. आता तिकडे लहान मुलांचे प्रोडक्ट. नेक्स्ट हा सेट आहे. ह्याच्यामध्ये 60 रुपयामध्ये एक लायटर, एक ग्रेटर, एक स्लायसर आणि एक पिलर. पिलर आणि एक नाईफ, असं 4चा सेट आहे. हा पण 60 रुपयाला आहे. आणि हे कलरफुल स्ट्रॉ आहेत. मॉकटेल वगैरे आपण ज्यावेळेस पितो त्यावेळेस थोडे अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आणखीन हे अट्रॅक्टिव्ह असे स्ट्रॉ आहेत. नेक्स्ट हे पिगी बँक आहे मुलांच्या, लहान मुलांना साठवणुकीचं असे छोटे छोटे पिगी बँक आहे. आणखीन एक किचन क्लिनिंगसाठी किचन टेबल किंवा डायनिंग टेबल आपण ज्यावेळेस साफ करतो त्यासाठी हा ब्रश आणि हे सुपली, हे सुद्धा अफोर्डेबल आहे. हे एक मॅन्युअल बीटर आहे बॅटर बीट करण्यासाठी. आणि हे वायपर आहे किचनमध्ये, किचन ओट्यावर पाणी साठलं की या वायपरने आपण बाजूला करू शकतो. नेक्स्ट हे लहान मुलांचे सिपर आहे. ह्याला एक हे पण सिपरच आहे लहान मुलांसाठीचे. परत मग हे लॉक अँड सीलचे वेगवेगळ्या साईज आणि शेपचे डबे आहेत. हे सुद्धा किचनमध्ये प्रोडक्ट स्टोअर करण्यासाठी. हा एक प्लास्टिक कंटेनर आहे. हा फ्लॅटमध्ये आणि हे उभे प्लास्टिक कंटेनर आहे. डाळी वगैरे साठवण्यासाठी स्मॉल साईज असे प्लास्टिक कंटेनर आहे. याच्यामध्ये स्पून पण आहे. हे वेगवेगळ्या शेप आणि साईज मध्ये अवेलेबल आहे. कलर पण आहे कंटेनरमध्ये. हा पाण्याचा जार आहे. यात आपण ज्यूस जार म्हणून सुद्धा वापरू शकतो, आपली रिक्वायरमेंट जशी असेल तशी. आणि हा ऑइल डिस्पेन्सर कॅन, बाहेरून एक झाकण आणि हे ऑइल डिस्पेन्सर. नेक्स्ट आहे बटर बॉक्स. हे बटर बॉक्स आहे, फ्रीजमध्ये बटर स्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्यामध्ये पण 2 कलर आहे, एक कॉफी कलर आणि एक हा व्हाईट कलर. त्यानंतर ना हा 3 स्क्वेअर शेप असे डब्बे. हे हँड वॉश सॅनिटायझर, जे आपले लिक्विड प्रोडक्ट असतात चिल्ड्रनचे प्रोडक्टच्या रेंजमध्ये. हे एक ताट आहे, प्लेट ज्याला असे कप्पे आहेत 3 प्रकारचे. आणि हा एक मग आहे आणि आतमध्ये एक स्पून आणि एक फोक आहे. आणि टिफिन बॉक्समध्ये पण बॉक्स, त्याच्या आतमध्ये एक छोटासा डब्बा आणि फोक, स्पून आणि वॉटर बॉटल. आणखीन एक याच्यामध्ये डब्बा आहे, बाटली आहे आणि कंपोस्ट बॉक्स आहे. 60 रुपयातच आहे हे तिन्ही पण. आणि इथं व्हरायटी ऑफ वॉटर बॉटल्स आहे, वेगवेगळ्या शेप, साईज, स्टिकर्स लावलेले असे वॉटर बॉटल आहेत. पाण्याच्या बाटल्या. खालच्या रॅकमध्ये कॉम्पॅक्ट बॉक्स आहे. स्क्वेअर शेप, रेक्टेंगल शेप, वेगवेगळ्या शेपचे कंटेनर आपल्या गरजेनुसार आपण चूज करू शकतो. हाय क्वालिटी प्लास्टिक आहे आणि इथे मग आहे.
1.25 लिटरचा मग आहे. त्याच्यावर मेजरिंग स्केल दिलेलं आहे. नेक्स्ट आहे मसाल्याचा डबा. ह्याच्यामध्ये एक स्पून आहे, डब्याला एक लीड आहे आणि 7 कंपार्टमेंट आहे. कडेने 6 आणि मध्ये एक असे 7 कंपार्टमेंट आहे. मसाल्याचा डबा म्हणून किंवा जे आपले खडे मसाले असतात की किंवा ड्रायफ्रुट्स आपल्याला वेगवेगळे ठेवायचे असतात ते एकाच डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. नेक्स्ट आहे बास्केट, लसूण वगैरे ठेवण्यासाठी बास्केट आहे. हे राऊंड शेप बास्केट आहे. इकडं स्क्वेअर शेप पण बास्केट आहे. इथे टिफिन बॉक्स आहे प्लास्टिक वेअरमध्ये. हे छान आहे. एका बाजूने फोक आहे, एका बाजूने स्पून आहे. लहान मुलं जनरली गोष्टी हरवून येतात, त्यात 2 पैकी एकच सांभाळायचं असेल तर काही जास्त टेन्शन नाही. वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन बॉक्सेस आहे. इथं काही गेमिंग फॅसिलिटी पण आहे, ज्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं. असे गेम्स आहे याच्यावरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी एका पर्टिक्युलर रेंजमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ आयटम्स दाखवले. यातला सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला आयटम आवडला वाण देण्यासाठी ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आमचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्याबरोबर कनेक्ट व्हा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.